नागपंचमीच्या पावन पर्वावर अकोल्याच्या जुने शहरात 300 वर्षांची परंपरा जपणारी मिरवणूक काढण्यात आली। सीसम चंदनाच्या कोरू पॅटर्नच्या या मिरवणुकीला स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून श्रद्धेचा जागता वारस आजही जिवंत आहे। नागपंचमी म्हणजे सर्पपूजेचा पवित्र दिवस आणि अकोल्यातील जुने शहर हा वारसा जपणारा भाग। याच भागातील शिवाजीनगर येथून पुरातन परंपरेचे दर्शन घडवणारी एक खास मिरवणूक दरवर्षी काढली जाते। या वर्षीही शेषनाग मंदिरातून सुरू झालेली ही मिरवणूक वाजत गाजत पोळा चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत पोहोचली। विशेष म्हणजे या मिरवणुकीत सीसम आणि चंदनाच्या लाकडावर कोरलेल्या शिल्पकारीयुक्त पाट्यांचा समावेश असतो। नागदेव, महादेव, गणपती आणि इतर देवतांच्या अतिशय सूक्ष्म व कलात्मक मूर्तींनी सजवलेली ही पाट्यांची मिरवणूक केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक दृष्ट्या अमूल्य आहे। या परंपरेचा इतिहास जवळपास 300 वर्षांहून अधिक असून पूर्वीच्या काळात या पाट्यांच्या पूजनाने रोगांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा होती। या परंपरेला आजही स्थानिक नागरिकांचा प्रचंड पाठिंबा असून पिढ्यानपिढ्या हे धार्मिक वारसाचं जतन केलं जात आहे। अकोल्याच्या धार्मिक सांस्कृतिक इतिहासात ही परंपरा एक तेजस्वी पाऊल म्हणून आजही आदराने जपली जाते। प्रशासनाच्या सहकार्याने या मिरवणुकी दरम्यान योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नागपंचमीचा हा जागता वारस अकोल्याच्या संस्कृतीची ओळख ठरत आहे। ह्या आजच्या उत्सवाला 150 ते 200 वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि हे जुने शहरात शिवाजीनगरमधून इथून नागोबाचं मंदिर आहे, हे पुरातन मंदिर आहे, ग्रामदैवत आहे आणि हे शिवाजीनगरमधून आमचं जे राठोडचा बंगला आहे तिथं आम्ही सर्व याची पूजा वगैरे करून नागोबाच्या मंदिरात दर्शन आणि वारुळावर जातो। आता शेतं वगैरे संपले तर आम्ही पंचमुखी हनुमानजी मंदिर आहे तिथं जाऊन पूजापाठ करतो सर्व वारुळावर। आणि याला हे जे इथं जुन्या काळात इथं सर्व रोग सर्पदंश वगैरे झालेले ते लोक पण इथे आहेत, कोणाला आजार वगैरे इथं ठीक आहे। मोठा उत्सव चालत 5 दिवस हा उत्सव चालतो। आता ही परंपरा आता थोडी म्हणजे आम्हाला एवढं त्यातलं ज्ञान नाही आहे मंत्र उपचारचे, म्हणून आम्ही हे परंपरा कायम ठेवलेली आहे।